नमस्कार मंडळी. जॉबचन हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त प्रवासावर निघालो आहोत, जो फक्त एक नोकरी नाही, तर आयुष्य बदलून टाकणारी एक सुवर्ण संधी आहे. हो, एक अशी संधी जी आपल्यासाठी स्थिरता, सन्मान आणि एक उज्ज्वल भविष्य घेऊन आली आहे. मग तयार आहात या प्रवासासाठी? चला, लगेच सुरुवात करूया. जरा विचार करा, आत्तापर्यंत केलेली मेहनत, मिळवलेलं ज्ञान हीच ती मास्टर की आहे जी एका मोठ्या खजिन्याचं दार उघडणार आहे. आणि या खजिन्यात काय माहितीये? यात आहे एका प्रतिष्ठित, कायमस्वरूपी सरकारी नोकरीचा ठेवा, जो आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकतो. आणि हा खजिना किती मोठा आहे याचा अंदाज आहे? तब्बल 188 जागा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड म्हणजे RCF मध्ये आपल्यासाठी 188 संधींची दारं उघडली आहेत. आजच्या काळात एकाच भरतीमध्ये एवढ्या जागा, ती पण कायमस्वरूपी, ही खरंच एक खूप मोठी आणि दुर्मिळ संधी आहे. बरं, ही जी RCF कंपनी आहे ना, ही एक नवरत्न कंपनी आहे. याचा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर ही भारत सरकारच्या 9 हिऱ्यांपैकी एक आहे. या कंपन्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे इथे नोकरी मिळणं म्हणजे फक्त एक जॉब नाही, तर देशाच्या एका महत्त्वाच्या उद्योगात मानाचं स्थान मिळवणं आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? चला तर मग या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा नकाशा बघूया. आपण या 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत, जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत अगदी अचूकपणे घेऊन जातील. तर मंडळी, आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात तुमचं स्वागत. आता आपण ह्या संधीच्या खोलात शिरणार आहोत आणि बघणार आहोत की नक्की RCF लिमिटेडने आपल्यासाठी काय आणलं आहे. चला तर मग आपला उत्साह असाच कायम ठेवा. ओके, चला तर मग याच्याबद्दल सविस्तर बोलूया. ही संधी आहे RCF लिमिटेडमध्ये. पदाचं नाव आहे ऑपरेटर केमिकल ट्रेनी. आणि हो, ही केंद्र सरकारची नोकरी आहे, म्हणजे स्थिरता आणि फायदे एकदम जबरदस्त असणार. नोकरीचं ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक केंद्रामध्ये, मुंबईतलं तुर्भे चेंबूर आणि रायगड जिल्ह्यातलं थळ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 वर्षांचं ट्रेनिंग पूर्ण झालं की ही नोकरी कायमस्वरूपी म्हणजे परमनंट होणार आहे. चला, आता या खजिन्याच्या नकाशाचं रहस्य उलगडूया. या विभागात आपण पगारापासून ते वयोमर्यादेपर्यंत प्रत्येक लहान-सहान पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. इथे बघा, या 188 जागांची विभागणी किती छान आणि स्पष्टपणे केली आहे. खुल्या प्रवर्गासाठी आहेत सर्वाधिक 85 जागा, OBCसाठी 50, SCसाठी 18, STसाठी 17 आणि EWSसाठी 18 जागा आहेत. ह्या चार्टमुळे प्रत्येकाला आपल्या कॅटेगरीमध्ये किती संधी आहे हे एका नजरेत कळेल आणि तयारीला योग्य दिशा मिळेल. अगदी बरोबर. सगळ्यांच्या मनात हाच तर महत्त्वाचा प्रश्न असतो की नाही, की मेहनत तर करणार, पण त्याचं फळ काय मिळणार? चला तर मग पगाराबद्दलची सगळ्यात आकर्षक माहिती बघूया, जी आपला उत्साह नक्कीच दुप्पट करेल. हा बघा, उत्तम पगाराचा मार्ग. सुरुवातीला 2 वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये पहिल्या वर्षी 10,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 11,000 रुपये मानधन मिळेल. हा काळ म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक आहे, जिथे कंपनी तुम्हाला तयार करेल. पण खरा खेळ सुरू होतो ट्रेनिंग नंतर. तुमची वेतनश्रेणी थेट 22,000 ते 60,000 रुपयांपर्यंत जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त बेसिक पगार आहे. यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर सगळे सरकारी भत्ते मिळून हातात येणारा पगार खूपच आकर्षक असणार आहे. आता वयोमर्यादेकडे लक्ष देऊया. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2026. या तारखेनुसार खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय आहे 29 वर्षे. OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे, म्हणजे 32 वर्षे. आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे, म्हणजे त्यांच्यासाठी कमाल वय आहे 34 वर्षे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता नक्की तपासा. आता आपण आपल्या प्रवासाच्या तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपल्याला आपल्या शिक्षणानुसार आपल्यासाठी योग्य असलेला विजयी मार्ग निवडायचा आहे. इथे बघा, 2 स्पष्ट मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे पदवी किंवा डिप्लोमा धारकांसाठी, ज्यांनी BSc केमिस्ट्री किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. तर दुसरा मार्ग आहे आपल्या त्या मित्रांसाठी ज्यांनी 10वी नंतर ITIमधून प्रॅक्टिकल कौशल्य मिळवलं आहे. यातली सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की RCFने पुस्तकी ज्ञानाला आणि प्रत्यक्ष कौशल्याला सारखंच महत्त्व दिलंय. दोन्ही मार्ग आपल्याला एकाच ध्येयाकडे घेऊन जातात.
तर मंडळी, या प्रवासात आपल्याला 2 परीक्षांना सामोरं जावं लागेल. याला परीक्षा म्हणण्यापेक्षा 2 आव्हानं म्हणूया. आणि ही 2 आव्हानं यशस्वीपणे पार केली की समजा खजिना आपल्या हातात आलाच. पहिलं आव्हान आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट. यात तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्नांसोबतच सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील. आणि यात जे यशस्वी होतील त्यांना दुसरे आणि अंतिम आव्हानाला सामोरं जावं लागेल, ती म्हणजे ट्रेड टेस्ट. ही एक प्रात्यक्षिक परीक्षा असेल, जिथे आपलं पुस्तकी ज्ञान नाही तर आपलं प्रत्यक्ष कामाचं कौशल्य तपासलं जाईल. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. आत्तापर्यंतचा नकाशा तर आपण पाहिला. आता या सुवर्ण संधीवर आपला हक्क कसा सांगायचा, म्हणजेच अर्ज कसा करायचा ते पाहूया. प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त RCFच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन HR रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे. अर्ज भरताना कोणतीही घाई करू नका. सगळी माहिती 2दा तपासा. आवश्यक कागदपत्र आणि फोटो आधीच स्कॅन करून तयार ठेवा आणि मग अर्ज सबमिट करा. सगळं काही ऑनलाईन असल्यामुळे आपण घर बसल्या अर्ज करू शकतो. आता अर्ज शुल्काकडे लक्ष द्या. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 700 रुपये शुल्क आहे. पण यातली सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की SC, ST आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. हा एक खूप चांगला निर्णय आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार अर्ज करू शकतील. आणि ही तारीख ही आपल्या कॅलेंडरमध्ये ठळक अक्षरात लिहून ठेवा. 19 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि अर्ज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच स्वीकारले जातील. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. आजच अर्ज करा. आणि हे वाक्य या संपूर्ण माहितीचं सार आहे. ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाही, तर आपल्या ग्रामीण भागातील होतकरू तरुणांसाठी एक आवाहन आहे. आता खरंच वेळ आली आहे की गावाकडची मुलं-मुलीसुद्धा अशा मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करतील. तर मंडळी, ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे. एक नवरत्न कंपनी, कायमस्वरूपी केंद्र सरकारची नोकरी आणि उत्तम पगार. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? जॉबजॉन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही माहिती आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, जॉबजॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.